सर्वसामान्यांची सरकारी कार्यालयातली धावपळ संपणार आहे, तर पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर केंद्र सरकार LIC मधल्या भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे आणि राज्यात आणखी 5 न्यायालयं सुरू होणार आहेत. अमेरिका H-1B व्हिसासाठी शुल्क लागू करण्याच्या तयारीत आहे, तर श्रीलंकेत सराव सामन्यावर पावसाचं संकट निर्माण झालेलं आहे. याशिवाय शूर्पणखेची भूमिका का स्वीकारली याबाबत अभिनेत्री रकुलप्रीतनं प्रतिक्रिया दिली आहे. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 5 ऑगस्ट वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे राज्य सरकारच्या एका निर्णयाची. सरकारी कामासाठी वारंवार कार्यालयात माराव्या लागणाऱ्या फेऱ्या आता कमी होणार आहे. कारण महाराष्ट्र सरकारनं प्रशासकीय व्यवस्थेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार प्रक्रिया पुनर्रचना या अंतर्गत 5 महत्त्वाच्या सुधारणा लागू करण्यात येणार आहेत. यामध्ये ऑनलाईन पडताळणी, डिजिटल प्रमाणीकरण प्रणाली यामुळे नागरिकांची माहिती सरकारी डेटाबेसमधून थेट मिळवली जाणार आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा कागदपत्र जमा करण्याची गरज भासणार नाही. DG लॉकर आणि API इंटरऑपरेबिलिटीच्या माध्यमातून आवश्यक कागदपत्र ऑनलाईनच पडताळली जाणार आहेत. याशिवाय कोणतीही सरकारी फाईल आता जास्तीत जास्त फक्त 3 प्रशासकीय स्तरांपर्यंतच मर्यादित राहणार आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रिया ही वेगवान होईल आणि कामातला अनावश्यक विलंब कमी होण्याची अपेक्षा आहे. सेवा अधिकार कायद्याअंतर्गत अर्जांवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं जलद प्रक्रिया केली जाणार. संपूर्ण डिजिटल व्यवस्थेवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती देखरेख ठेवणार आहे. एकंदरीत नागरिकांना अधिक पारदर्शक आणि वेगवान सरकारी सेवा देण्याच्या दिशेनं महाराष्ट्र सरकारचं हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी पावसासंदर्भातली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरीही आज काही भागांसाठी हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा दिला. आज पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे. पुणे, घाटमाथा आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. याशिवाय नाशिक, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते. गुरुवारी पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. तर नाशिक, सातारा, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. याशिवाय शुक्रवारी हिंगोली आणि नांदेड, तर शनिवारी हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्येही जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी LICच्या पॉलिसीधारकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी. केंद्र सरकार LIC मधली सुमारे 6.5% हिस्सेदारी टप्प्याटप्प्यानं विकण्याच्या तयारीत आहे. मात्र हा निर्णय आर्थिक अडचणीमुळे नसून सेबीच्या नियमांची पूर्तता करण्यासाठी घेतला जातोय. सध्या LIC मध्ये सार्वजनिक भागीदारी ही केवळ 3.5% आहे. तर आता ती वाढवण्यासाठी सरकार सुरुवातीला 2% शेअर्स विकणार आहे. गरज भासली तर आणखी 4.5% शेअर्स बाजारात आणले जाण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे LICच्या पॉलिसीधारकांनी कोणतीही चिंता करण्याची गरज नाहीये. या निर्णयाचा विमा पॉलिसी, बोनस, क्लेम, विमा संरक्षण किंवा सरकार हमीवर कोणताही परिणाम होणार नाहीये. पॉलिसीधारकांचे सगळे हक्क आणि लाभ पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहेत. या निर्णयाबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची चौथी बातमी राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची आहे. राज्य मंत्रिमंडळानं राज्यात आणखी 5 न्यायालयांना मंजुरी दिली आहे. विधी व न्याय विभागाअंतर्गत राज्यातील विविध भागांमध्ये न्यायव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात येतोय. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट
इथं जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू करण्यात येणार आहे, तर नाशिकच्या चांदवड आणि बीडच्या केज इथं वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयांना मंजुरी देण्यात आलेली आहे. तसंच पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथं विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करण्यालाही हिरवा कंदील देण्यात आलेला आहे. पॉडकास्टची 5वी बातमी अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांसाठी. ट्रम्प प्रशासन H-1B आणि L-1 व्हिसा विस्तारासाठीही अतिरिक्त शुल्क लागू करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत हे शुल्क केवळ नवीन व्हिसा किंवा नोकरी बदलताना भरावं लागत होतं. मात्र नवीन प्रस्ताव लागू झाला तर विद्यमान H-1B आणि L-1 व्हिसा विस्तारासाठीही अतिरिक्त शुल्क व्हिसा वाढवतानाही कंपन्यांना हे शुल्क भरावं लागणार आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका भारतीय कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्या IT कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. अमेरिकेचा गृहसुरक्षा विभाग हा नियम अंतिम करण्याच्या तयारीत आहे. त्यातून सरकारला मोठा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा विश्वातनं. भारताच्या श्रीलंका दौऱ्यापूर्वीच टीम इंडियाच्या सरावावर पावसाचं संकट ओढवण्याची शक्यता आहे. भारतीय संघ हा 7 ते 9 ऑगस्ट दरम्यान श्रीलंका 11 विरुद्ध कोलंबोतील NCC या मैदानावर 3 दिवसांचा सराव सामना खेळणार आहे. मात्र या 3ही दिवसात 90% अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय. त्यामुळे हा सराव सामना पूर्ण होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण होतीये. भारत आणि श्रीलंका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरुवात होतीये आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनसाठी ही मालिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी मनोरंजन क्षेत्रातनं. नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित रामायण या चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता अभिनेत्री रकुल प्रीत सिंग ही चर्चेत आली आहे. या चित्रपटात ती शूर्पणखेची भूमिका साकारतेय आणि ही भूमिका स्वीकारण्यामागचं कारण तिनं प्रथमच सांगितलंय. एका चाहत्याच्या पोस्टला उत्तर देताना रकुल म्हणालीये की शूर्पणखा ही केवळ एका घटनेसाठी ओळखली जाणारी व्यक्ती नाहीये, तर तिच्या आयुष्यात अनेक भावनिक आणि गुंतागुंतीचे पैलू आहेत. हा विचार डोळ्यासमोर ठेवून तिनं ही भूमिका स्वीकारली. रकुलच्या मते कलाकार म्हणून प्रेक्षकांचा एखाद्या पात्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणाऱ्या भूमिका तिला साकारायला आवडतात. त्यामुळे रामायण प्रदर्शित झाल्यानंतर शूर्पणखेच्या पात्राकडे प्रेक्षक नव्या नजरेनं पाहतील अशी आशा तिनं व्यक्त केली आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांनाही रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकोडे.